रात्री सगळं स्वच्छ करून झोपले उठल्या उठल्या परत स्वच्छ करते. मम्मी मोही मोही झालं मम्मी. भांडी पडले बघ ना किती सगळं खराब झालं दिसतंय का अख्खं ओव्हर फर्मेंटेड. खूप वाया गेलं ना पीठ वाया गेलं ते म्हणजे काय करणार आपल्या हातात नाही तरी हाय बरंच नाही. मग कसं वाटतंय एवढा पसारा बघून सकाळ सकाळ? करत आज दिवसाची सुरुवात अशी मी असं वाटलं नेहमी चांगली होती, ह्यावेळेस जरा कामात पाहिजे कधी हा पण अनुभव पाहिजे. खूप गरम होत आहे ना मला खरंच माझ्याकडे खूप डेंजर होत म्हणजे उठल्या असं बघितलं ना काय झालंय आखर वगैरे मम्मी काय झालंय पूर्ण अशी लाईनशी ह्याच्यावरती हे टाकलेलं होतं. ते बाउल मधलं नाही काय झालं ते व्यवस्थित झालंय बघ इकडे हे वालं ते व्यवस्थित आहे. ते सेपरेट होतं म्हणून ते वाचलंय. ते जर ह्यात असतं ना तर तेही पातेल्याच्या वरती पातेलं ठेवलं ना म्हणून त्यांना गरमी भेटली म्हणून ते फर्मेंट जास्त झालं. हा का काय माहिती गरम एअरच नाही गेली ना त्याच्यात मग गरम खूप जास्त होत त्यामुळे झालं. तरी मी 2 पातेल्यामध्ये डिवाइड केलं होतं तरी पण झालं. आता स्टीलचे पातेले छोटे मोठे नाही आहेत माझ्याकडे म्हणून त्या 2 पातेल्यामध्ये केलं. कुकरमध्ये जरी केलं असं तरी ते बाहेर निघलं असं कारण की होतंय हे उन्हाळ्यामध्ये एवढं आता भांडे धुवून घेते मग बाकीची कामं आवडून. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही बघितलं सकाळ सकाळ माझ्यावर काय झालं आहे आणि खरंच पहिल्यांदा झालं आणि त्यामुळे थोडंसं हसायलाही येत होतं आणि सकाळ सकाळ काम लागलं ह्याचंही वाईट वाटत होतं. पण असं आता इथे मी साफसफाई करत होते कारण की म्हटलं आता आणि आज लेटच झालं होतं उठायला मलाही कारण की लेट झोपले होते रात्री आणि त्यामुळेच झोपच लागत नव्हते. रात्री खूप जास्त डोकं दुखत होतं आणि मग त्यामुळेच मग लेट उठले आणि तसे आर्यनला सुट्टी लागली ना तसं लेटच होतं आहे कारण की सकाळची गडबड नसते आणि त्यामुळे थोडंसं लेट उठतं की दिवसभर पण खूप जास्त गरम वगैरे होते आणि सकाळचं थोडंसं मग लेट उठल्याच्यानंतर सगळी कामं पण थोडी मग अशी लेट होत जातात. तर आज म्हटलं चला आता पहिलं क्लिनिंग करून घेऊ. आता हे बाहेरचं आवरून घेत होते मी सोप्यावरचं कारण की आता हे जर नाही आवरलं ना तर ते तसंच राहून जातं. 10-15 मिनटं लागतात ह्या गोष्टीला पण ते व्यवस्थित एकदा आवरलं ना की दिवसभर मग काय होत नाही. आणि जरी पसारा झाला तरी मुलं आवरतात. आर्यन आवरतो. आता दिवसभर घरात आहेत मुलं TV बघत बसतात त्याच्यावरती बसून खाणं वगैरे ह्या गोष्टी किंवा काही चालू असतं त्यांचं तिथं खेळतात त्यामुळे मग थोडासा पसारा होतो पण ते आवरतात. आणि आता मी आवरत होते सकाळचं की चला म्हटलं आवरून देते व्यवस्थित. त्याच्यानंतरून सगळं झाडून घेणं पुसून घेणं ह्या सगळ्या गोष्टी सकाळच्या माझ्या चालू होत्या रुटीनमध्ये. रोज सकाळी 10 मिनटं हे सगळं आवरायला दिले, 15 मिनटं डस्टिंगसाठी दिले तर एकदम काम सोपं पण होऊन जातं. रोज जर केलं तर पसाराही होत नाही. त्यामुळे रोजच्या रोज अशी कामं मी करत असते. तुमच्याबरोबर आजच शेअर केले मी. पण माझं सकाळचं उठल्यावरती जेव्हापासून आर्यनला सुट्टी लागली ना तेव्हापासून सकाळचं रुटीन असंच आहे माझं की उठल्यावरती मी पहिलं असं सगळं झटकून घेते, त्याच्यानंतर जिथल्या गोष्टी तिथं ठेवून देते, झाडू मारते, पुसून घेत असते आणि त्याच्यानंतरून लगेच फरशी पुसून घेते. बाथरूम वगैरे आंघोळीच्या आधीच धुवून घेते जेणेकरून मग नंतरून मला पूजा पण करायची असते त्यामुळे. तर आणि आर्यनचे जेव्हा स्कूल चालू असतं त्या टायमिंगला मग मी सकाळी कोणाला डिस्टर्ब करत नाही, झोपलेले असतात. आता मुलंही लेट उठतात आणि मीही थोडीशी लेट उठते त्यामुळं मग काय वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला. पण स्कूल चालू असल्यावरती आर्यन उठलेला असतो, त्याला स्कूलला जायचं असतं, थोडीशी गडबड असते आणि मग त्या टायमिंगमध्ये ह्या गोष्टी मी करत नाही. तो स्कूलला गेल्याच्या नंतर मग माझी हे कामं चालू होतात आणि मी पूजा वगैरे करून घेते आणि मग हे कामं नंतरून करत असते. पण आता
तसं नाही आहे, टिफिनची काही गडबड नसते सकाळची किंवा नाश्त्याची गडबड नसते, त्यामुळे मग निवांत पहिले ही कामं करायला बरं पडतं. तर आता माझं तेच चालू होतं की पुसून वगैरे मी घेत होते व्यवस्थित, आणि हे रोजच्या रोज आवरल्याच्या नंतरून जास्त धूळ, आणि आता उन्हाळ्यामुळं तर रोजच पुसायला लागतं. जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा 1-2 दिवसातनं 2-3 दिवसातनं पुसलं तरी चालतं, पण आता जी डस्टिंग करायला लागते ना ती रोजच करायला लागते. आणि आत्ता केल्याच्या नंतरून संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती धूळ बसलेली असते, इतकं जास्त धूळ येते. आणि आता हे जे 2 टेबल हे खूप मेसअप दिसत असेल तुम्हाला, पण इथलं चेंजेस करायच्यात थोडेसे आहे चालू, पण ते आता तरी तसंच ठेवलेलं आहे. तर तिथे आर्यनचे बुक वगैरे असतात, त्यामुळे थोडंसं स्कूल चालू असल्यावर तर खूपच मेसअप होऊन जातो तिथं. तर आता हे बेसिंग वगैरे धुणं, फरशी पुसणं, ह्या सगळ्या गोष्टी आता कंप्लीट करून मग मी आंघोळ करणार होते, पूजा करणार होते. आता पूजा तर काय झाली नव्हती, कारण की आंघोळ केली नव्हती, त्यामुळे सकाळी काही केली नव्हती. उठल्यावरती हेच कामं माझी सकाळची चालू केली होती मी, की म्हटलं पटकन हे फरशी वगैरे पुसून घेते. आणि नंतरून करायचा एक कंटाळा खूप येतो. आंघोळीच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या बरं वाटतं, पण स्कूल चालू असल्यावरती मला परत सगळ्या गोष्टी ह्या लेट करायला लागतात, मग तेव्हा मी चेंज वगैरे करून घेत असते. तर कपडे वगैरे चेंज करते मी हे कामं केल्याच्या नंतर. पण आता तसं नाही आहे, पहिलं उठलं की हे कामाला मी सुरुवात करते आहे. आणि रोजची कामं ही सकाळ सकाळ, आणि दिवस इतका भारी जातो ना सकाळची कामं झाल्यावरती, असं वाटतं अर्धं काम आपलं सगळं झालं आहे. आणि फक्त किचनमध्ये, मी तुम्हाला रोज किचनमध्येच दिसते, पण किचनमध्ये जाण्याच्या आधी ही सगळी माझी कामं झालेली असतात, बघू शकता तुम्ही. कारण की तुम्हाला ह्याच्यावरनं तर कळतच आहे, फरशी तर मला रोजच्या रोज पुसायला लागते, खूप जास्त धूळ येते आहे. आणि आमचं रोडलाच आहे, म्हणजे जे सोसायटीचा रोड आहे तो आमच्या दारातूनच आहे, आमचं थोडंसं आतमध्ये नाही आहे, त्यामुळे गाड्या वगैरे येणं जाणं चालूच आहे राहतं दिवसभर. आणि धूळ खूप जास्त येते, बांधकामं पण चालू आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, बरेच दिवसांनी मी मोगऱ्याला दाखवलं, पण इतक्या कळ्या लागल्यात ना मोगऱ्याला की काय सांगू तुम्हाला. आणि उद्या तर खूप जास्त फुलणार आहेत, आणि आज कळ्या लागल्यात आणि काय काय फुलं फुलले होते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. ती माझी आंघोळ झाली होती आणि मी पूजा करत होते. आता पूजा वगैरे सगळे काय आवरून घेणार होते, तर तेच छोटेसं मी तुम्हाला दाखवलं. इथं पूजा कंप्लीट झालेली आहे माझी, बघू शकता तुम्ही. तर पूजा करताना बराचसा पिंपसारा घेऊन बसत असते, कारण की बरेचसे देव आहेत, आणि मग ते सगळ्या गोष्टी मला ज्या ज्या लागतात, त्यांचे वस्त्र झाले, पाणी वगैरे बरंच काय माझा इथं आजूबाजूला पसारा असतो, त्यामुळे कधी डिटेलमध्ये दाखवत पण नाही. आणि वेळही लागतो मला बराचसा पूजा करण्यामध्ये, त्यामुळे मी डिटेलमध्ये दाखवत नाही. पूजा माझी कंप्लीट झाली, त्याच्यानंतरून आले होते किचनमध्ये. तर आज तुम्ही तर सकाळी पाहिलेलंच आहे, तर इडली बनणारच आहे, कारण की आता रात्रीच भिजवलं होतं, तर त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आज तर ते, आणि खूप छान फुललं होतं पीठ, आज एकदम सॉफ्ट इडली बनणार होते, त्या पिठावरूनच कळत होतं. आणि त्यामुळेच इथं, आणि इथं थोडीशी गडबड होते बरं का, त्यामुळे माझं खूप फास्ट काम चालू होतं, कारण की ह्यांना जायचं होतं, आणि त्यामुळेच इथं मी पटपट आवरून घेत होते. तर आज काय काय बनवणार होते तेही तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आज मी सांबार बनवणार होते, बटाट्याची भाजी बनवणार होते, म्हणजे जे सुक्का बटाटा असतो येलो कलरचा तो वाला. त्याच्यानंतरून इडलीची जी चटणी असते खोबऱ्याची, वल्ल्या खोबऱ्याची, ती बनवणार होते. परत सांबार बनवणार होते, आणि डोसा बनवणार होते, आणि इडली बनवणार होते. तरी ह्यामध्ये अप्पम बनवणार नव्हते, ते इडली बनवते म्हणून स्किप केले होते, का नाहीतर मग इडली बनवत नाही मी, अप्पम बनवत असते. पण आज इडली, कारण की इडलीचं पीठ इतकं सॉफ्ट झालं होतं ना, ते बघूनच समजत होतं खूप सॉफ्ट होईल. मला इतकी इडली आवडत नाही, ह्यांना आणि आर्यनला खूप जास्त आवडते. आणि आज ते दोघं फक्त इडलीच खाणार होते, हे मला माहितीच होतं, म्हणून मी पहिला इडलीचा कुकर लावून दिला होता. कारण की ते म्हणले की मला बाकीचं काही नको, तुझं सांबर, ते बटाटा किंवा डोसा, मला फक्त इडली हवी आहे. तर पटकन माझे पहिले इडली आणि चटणी बनव, त्यांना जायचं होतं. तर इथे मी पहिला इडलीचा कुकर लावून दिला, आणि त्याच्यानंतरून मग माझं बाकीचे पण मी कामं करून घेत होते. आता इथे सांबारचा एक कुकर लावला आहे. मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर रेसिपी आज शेअर केलेली नाही आहे, कारण की सांबारची तर मी तुमच्याबरोबर नेहमीच डाळ कशी बनवते चिंच टाकून ते शेअर केलेलं आहे.
त्याच्यानंतरून बटाट्याची भाजी पण मी बऱ्याचदा शेअर केली. येलो कलरचा बटाटा मी कसा बनवते, नॉर्मलच असतो तो, जिरे मोहरी कढीपत्ता आणि कांदाची फोडणी देऊन बनवत असते मी, हिरवी मिरची टाकून. आणि इकडे इडली पण माझी कंप्लीट झाली. राहिला विषय चटणीचा, तर थोडीशी गडबड असल्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केले नाही, पण नक्कीच मी शेअर करणार आहे. इथे जिरे मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे. थोडक्यात वाटलंच तर सांगते मी की कशी बनवते आहे. तर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला, तडतडला. त्याच्यानंतरून थोडीशी हळद आणि जी वाटण बनवून घेतलं आहे ना, तर ते कशाचं घेतले, त्यात काय काय टाकले तेही सांगते. ओलं खोबरं, पुदिना आणि लसूण, थोडासाच लसूण टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची. तर ह्याच गोष्टी मी त्यामध्ये पेस्ट बनवलेली आहे आणि ती त्यामध्ये ॲड केले होते. तर माझी चटणी पण झाली होती, इकडे इडली पण बनवून झाले होते आणि इकडे आता एका साईडला मी बटाटा बनवत होते, कारण की ह्यांना जेवायला द्यायचं होतं मला. बटाटा मी नंतरच बनवणार होतो. बटाट्याची भाजी डोशामध्ये अथर्वला मला आवडते, आर्यनला ह्यांना आवडत नाही, त्यामुळं ह्या दोघांना मी इडल्या बनवून देत होते आणि अथर्वण मी थांबलो होतो जेवणासाठी. तर ह्यांची गडबड होती की आम्हाला पटकन दे आणि नंतरून तू काम आवरत राहा, आम्हाला ते दोन्ही गोष्टी नाही खायच्यात, आम्हाला फक्त चटणी इडली ह्या दोनच गोष्टी दे. तर त्यामुळेच मग मी ते इडली काढून घेतली आणि खरंच खूप सॉफ्ट झाली होती. आता पहिले तर काय तुम्हाला दाखवले नाही, पुढे मी दाखवतेच कशी झाली आहे. आणि ते आर्यन बघा हेल्प कसा करतो आहे, की त्याला मी म्हणलं मी काढून देते, पण नाही म्हणलं मला पण काढायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे काढतो, एक राहिलं होतं तर ते काढत होता त्याचं आणि मी इकडे बटाटा बारीक करून घेत होते. तर आता इकडे झालं माझं कंप्लीट आणि लगेच इकडे डोसाही बनवायला घेतला होता. बघू शकता हे डोशाचा तवा आहे, त्यामुळे ह्याच्यावरती आहे ना जास्त काय मेहनत घ्यायला लागत नाही. थोडंसं तेल टाकलं आणि लगेच डोसा बनतो. आता मी ह्याच्यावरती पण बनवते बरं का, जे आपण चपाती बनवतो ना त्याच्यावर पण मला जमतो छान बनवायला. आता माझ्याकडे ते हा आहे तवा, त्यामुळे मी त्याच्यावरती बनवते आहे. पण ज्या आपण चपात्या बनवतो त्या तव्यावर पण खूप छान येतो बनवता, एवढं काही नाही आहे, फक्त त्याला थोडंसं ट्रिक वापरायला लागते. आणि ह्याच्यावरती नॉर्मली आपण नुसतं तेल जरी टाकलं तरी होऊन जातं. तर त्याच्यावरही कधी तर बनवला तर मी दाखवेलच, पण आता ह्याच्यावरती पटपट बनवून घेत होते. तर कसं वाटला डोसा बनवलेला तेही मला सांगा. मी दाखवला खूप क्रिस्पी, कारण की सगळ्या गोष्टी ह्या ज्या असतात ना ते सगळ्या पिठावरती असतात, की इडलीचं पीठ जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट बनतात आणि टेस्टी बनतात, नाहीतर काहीच करू शकत नाही. कधी कधी होतं, माझ्याबरोबरही होतं, जेव्हा थंड वातावरण असतं आणि इकडलं मावळमधलं तर खूपच थंड वातावरण असतं. आता उन्हाळा असल्यामुळे खूपच जास्त ते झालं, त्यामुळेच मी पहिल्यांदाच ते अनुभव घेतलेला आहे, म्हणून सकाळी थोडंसं मला तसं वाटत होतं. तर आता दुसरा कुकरही झाला होता आणि इकडे माझा डोसाही कंप्लीट झाला होता. आता मी अथर्वलाही देत होते. प्लेन पहिला डोसा बनवला होता, तो आर्यनला दिला होता जेवणासाठी. आर्यन इकडे जेवण करत होता आणि इथे बघू शकता आर्यनही खातोय. आर्यनला चटणी खूप जास्त आवडती ह्याची. आता चटणीची रेसिपी ही वेगळ्या पद्धतीने बनवली होती, नेक्स्ट टाईम बनवून तेव्हाही तुम्हाला दाखवेल. थाळी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. बघू शकता इतकी सॉफ्ट झाली आहे ना, खूप छान झाली आहे आणि मस्त दाखवते तुम्हाला तोडूनही. हे बघा एकदम अशी मस्त लुसलुशीत आणि खूप जाळीदार झाली आहे आजची इडली. तर आता झाले सगळं आणि आता मीही जेवण करणार आहे, बाकी सगळ्यांचं झालंय. आता इथे मी जेवण करत होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जे तुम्हाला दाखवते पुढं तेही बघा तुम्ही. हा सगळ्यात जास्त कंटाळा येणारी गोष्ट म्हणजे ही भांडी आणि किचन. आणि इडलीच्या आता उन्हाळ्यामुळं तर आहे ना बापरे, आता ते राईस असल्यामुळे आहे ना खूप अशी चिकट होतात आणि बराचसा वेळ माझा ते भांडी धुण्यामध्ये गेला, म्हणून तुम्हाला काही मी भांडी धुताना दाखवलेलं नाही आहे. तर बघू शकता आता किचनही क्लीन केलेलं आहे आणि भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.